ओले पण मैदानाच्या आतमध्ये कलम नव्हता, कायदा नव्हता, तरी होती सुखी प्रजा, कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. आपण पाहतोय श्री गणेश केव वर्सेस सरावली या दोन्ही संघामध्ये अल्केश आणि दिव्यांशू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. सरावली टीम कडून दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बिग बॅटर आपण पाहू शकाल. त्यांच्या विपक्षात श्री गणेश केव वर्सेस सरावली. हा एक चांगल्या प्रकारे सामना रंगेल. श्री गणेश केव वर्सेस सरावली या दोन्ही संघामध्ये ही लढत पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त पिंपलपडा चषक 2025. आजचा शेवटचा दिवस, मेगा फायनलचा दिवस. आपण पाहू शकाल पहिल्याच गोलंदाजी मार्क वरती नक्कीच आमंत्रण केलंय ते म्हणजेच सूरज या गोलंदाजाला. पहिल्याच दरम्यान सामन्याला सुरुवात होईल. अल्केश असेल, त्यानंतर दिव्यांश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल. ओ लातीस मालिका स्टाईल, चेंडू झालाय सरळ सीमारे षटकार. षटकार अल्केश. ओहो क्या बात है. मलिंगा स्टाईल जरूर. सूरजने मात्र चेंडू फेकला गेला होता. लतीस मलिंगा आपण पाहायला गेलं श्रीलंकेचा होता, त्याच्या स्टाईलने मात्र नक्कीच आपण पाहायला गेलं तर सूरज मात्र गोलंदाजी करतोय. पाहायला गेलं तर एक सुरेख चांगल्या प्रकारे चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. अल्केशच्या माध्यमातून, बॅट्सच्या माध्यमातून एक षटकार जरूर ठोकला गेलाय. तो म्हणजे अल्केशच्या बॅट्स मधून एक घनागती प्रहार केला गेला होता. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला गेला होता, मोठा प्रहार केला गेला होता. गगन चुंबी षटकार 6 धावेंचा होता. दुसरा बॉल पुन्हा एकदा सूरज. हो यावेळेस नंतर पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा चेंडू झाला, ट्रॅव्हल झालाय. चेंडू जातोय सरळ सीमारेषेकडे. चेंडू दंदन करीत, खनखन करीत असा प्रकारे पाहायला गेलं तर जमिनीला गुदगुल्या करत मात्र चेंडू गेला होता. तो म्हणजे सीमारेषा पार चौकार. आणि तब्बल 2 चेंडूवरती 2 प्रहार, 1 षटकार आणि 1 चौकार अशा प्रकारे धावसंख्या पाहायला गेली ना तर सरावली संघ धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. ती म्हणजे सरावली संघ. कारण सरावली संघ मात्र जबरदस्त मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहता येईल. कारण अल्केश सारखा एक पाहिलं तर एक मोठा फलंदाज त्यांच्या समोर आहे, तो म्हणजे श्री गणेश केव संघासमोर. आणि पाहायला गेलं तर एक आयकॉन प्लेअर म्हणून त्याची निवड केली गेली सरावली संघाच्या माध्यमातून. त्यानंतर नॉन स्ट्रायकरला दिव्यांशू ही जोडी. ओ हो 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 होगी होगी तेरी दांडी गुल क्योंकि मेरा बॉलर है पॉवरफुल. यावेळेस मात्र यष्टांचा वेध घेतलाय. पाहायला गेलं तर एक तेरी तो एक मेरी जरूर पाहता येईल. कारण पहिल्या चेंडूवरती घनागती प्रहार केला गेला होता. ब्लॉक होलचा चेंडू टाकला गेला होता. यार्कर लाईनचा चेंडू टाकला गेला होता. सूरजने 2 चेंडूवरती पाहायला गेले ना तर 2 चेंडूवरती मोठे प्रहार पाहिले. पण तिसऱ्या चेंडूवरती अखेर सूरजने चांगल्या प्रकारे करारनामा करून दाखवलाय. तो म्हणजे अल्केश सारख्या फलंदाजाला. ओ हो यावेळेस मात्र सूरज फायर ठरला जातोय. यावेळेस मात्र पाहायला गेलं सूरजकडे क्षमता आहे. कारण 2 फटके मोठे आले, त्यानंतर मात्र योग्य लेंथ, योग्य लाईन मात्र निवडली या सूरजने. आणि तिसऱ्या चेंडूवरती अखेर अल्केशला मात्र पाठवले गेले. ते म्हणजेच बॅक टू डगआउटचा शिकार ठरला गेलाय. तो म्हणजेच तिसऱ्या क्रमांकच्या चेंडूवरती धावसंख्या पाहायला गेली ना तर 10 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूमध्ये षटकार, दुसऱ्या चेंडूमध्ये चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती अखेर अल्केश विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती लंकेश असेल, अंकेश असेल तिसऱ्या क्रमांकावरती. चौथा चेंडू पुन्हा सूरजचा असेल. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर जबरदस्त चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय, तो म्हणजे सूरजच्या माध्यमातून. हो पण यावेळेस मात्र पाहायला गेलं तर मिथुन कोहलीच्या स्टाईलने मात्र चेंडूला फेकला गेलाय. एक सुरेख क्षेत्ररक्षण मध्ये नक्कीच तरबेज असताना पाहायला मिळेल, तो म्हणजे मिथुन कोहली. पण यावेळेस मात्र धावसंख्या पुन्हा 1 ने वाढवली जाईल. जाऊन पोहोचलेल्या फलकावरती म्हणजे 11 या आकड्यावरती. तब्बल आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय, तो म्हणजे सूरजच्या या गोलंदाजाकडून. तोच पुन्हा गोलंदाजी मार्क वरती असेल. ओ हो हो याच लेनचा, याच लाईनचा यावेळेस पुन्हा टप्पा साधलाय. दिव्यांश सुद्धा माघारी पाठवला गेलाय. कारण याला म्हणतात संघर्ष, याला म्हणतात मेहनत, याला म्हणतात क्रिकेट. सूरज क्या बात है, व्हाट अ बॉलिंग मिस्टर सूरज. अखेर 5व्या चेंडूवरती सुद्धा हा गडी बाद केला गेलाय, तो म्हणजे दिव्यांशू. आणि अल्केशची जोडी मात्र यावेळेस मात्र तंबूच्या आसऱ्याला आरामासाठी पाठवली गेली, ती म्हणजे सूरजची. या नक्कीच या वादळांना यावेळेस मात्र सूरजचं वादळ पण यावेळेस मात्र घोघावत चाललंय, ते म्हणजे सरावली संघावरती. पण यावेळेस मात्र पहा काय कमालची गोलंदाजी केली. जरी माझ्या 2 चेंडूवरती मोठे फटके पाहिले, पण यावेळेस मात्र नक्कीच त्यांनी विश्वास ठेवला माझ्यावरती आणि ते मात्र स्वतःवरती. आणि ते मात्र त्याच्याच बलावरती मात्र हा सूरज यावेळेस मात्र गोलंदाजी करतोय.
आतापर्यंत पाहिलं तर 5 चेंडू मात्र योग्य पद्धतीने फेकले गेलेत. 2 गडी बाद करण्याचा नक्कीच कारनामा केला. शेवटचा चेंडू असेल, अंतिम चेंडू असेल. यावेळेस मात्र दीपेशला सुद्धा कुठल्याही प्रकार संपर्क करू दिला नाही. षटक क्रमांक सुद्धा कंप्लीट झालं. या एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला गेलेला तर 11 या आकड्यावरती आहे. कमालीचे षटक हाताला गेले. तब्बल 2 गडी बाद केले गेले ते म्हणजे सूरज स्टाईलनं. यावेळेस समांतर दुसऱ्या क्रमांकावरती मिस्टर अनिकेत मॅन फ्रॉम केव श्री गणेश केव संघाच्या माध्यमातून अनिकेतला आमंत्रण केले ते म्हणजे दुसऱ्या षटकावरती. कारण पहिले षटक हाताला गेलं थोडासा महाग ठरत गेलं होतं दुसऱ्या चेंडूवरती. पण अल्केश ज्यावेळेस बाद झाला त्यावेळेस मात्र धावसंख्या रोखली ते म्हणजे या सूरजनी. आणि अखेर 11 धावा आपल्या खर्च केला गेला आपल्या 6 चेंडूवरती. त्यानंतर अनिकेत यावेळेस षटक क्रमांक दुसऱ्यावरती येईल. त्यानंतर पाहायला गेलं तर अंकेश आणि दीपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल ती म्हणजे सरावली संघाच्या माध्यमातून. आतापर्यंत पाहायला गेलं तर अंकेश फलंदाजी मार्क वरती असेल. त्यानंतर नॉन स्ट्रायकरला दीपेश या दोन सलामी या दोन रूपात आपल्याला पाहता येतील. कारण दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. कारण दुसऱ्या षटक मात्र अनिकेतच्या हातामध्ये असेल ते म्हणजे षटक क्रमांक दुसरं. आतापर्यंत पाहायला गेलं धावसंख्या विचार केला गेला तर सरावली धावसंख्या फक्त 11 या आकड्यावरती पाहता येईल. घाई करायची मित्रांनो, घाई करायचं लगेच. चार वाजून 51 मिनिटाची वेळ झाली. तब्बल 5 वाजलेत. हो यावेळेस मात्र अंकेशला सुद्धा पाठवलंय. कुठल्याही प्रकार संपर्क करू दिला नाही तो म्हणजे अनिकेतने. कारण अनिकेतकडे तेवढी क्षमता आहे गोलंदाजी करण्याची. म्हणून एवढ्या क्षणापर्यंत आम्ही का पोहोचलोय तर आमच्या गोलंदाजीच्या बलावरती. म्हणून पाहायला गेलं अनिकेतच्या माध्यमातून पहिला चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. पहिला चेंडू मात्र नक्कीच प्रहार करता आला नाही तो म्हणजे अंकेशला. दुसरा चेंडू मार्गस्थ पुनश्चदा अनिकेतचा यावेळेस. हो कमालीची गोलंदाजी. व्हेरी नाईस बॉलिंग. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. सुरेख चेंडू. एक्सलंट डिलिव्हरी. व्हेरी नाईस बॉलिंग. अनिकेत वडा बॉलिंग. आतापर्यंत 2 चेंडू मात्र योग्य पद्धतीने फेकले गेलेत. जबरदस्त सुरेख गोलंदाजी मार्क वरती चमकला जातोय तो म्हणजे मिस्टर अनिकेत. आणि ते मात्र लंकेशला कुठल्याच प्रकारचा बॅट आणि फलीमध्ये चेंडूने फलीमध्ये संपर्क करू देत नाही तो म्हणजे हा अनिकेत. आतापर्यंत पाहिलं 2 चेंडू मात्र योग्य पद्धतीने फेकले गेलेत. कुठल्याही प्रकारचा भेदक मारा मात्र या फलंदाजाला करता आला नाही. तिसरा चेंडू मार्गस्थ होतो पुनश्चदा अनिकेतच्या माध्यमातून. हो यावेळेस मात्र अलंद कार्पेट लाईनचा फटका जरूर केला गेलाय. तो म्हणत पाहिलं क्षेत्ररक्षक त्यांना तैनात असेल तन्मय. पण यावेळेस मात्र एकच धाव खर्च केली जाईल ते म्हणजे 12 धावा. आतापर्यंत धावसंख्या 12 या आकड्यावरती असेल ते म्हणजे सरावली संघाची धावसंख्या. यावेळेस मात्र पाहिलं दीपेश शुक्र पोहोचलाय तो म्हणजे स्ट्रायकर एंड वरती. त्यानंतर पाहिलं तर अजून सुद्धा अनिकेतला 3 चेंडू मात्र फेकायचे बाकी असतील ते म्हणजे या सरावली संघावरती. चौथा चेंडू पुनश्चदा राईट विकेटचा मारा अनिकेतने केला जातोय. हो यावेळेस मात्र पाहिलं कमालीची गोलंदाजी. यावेळेस सुरेख पुनश्चदा कमालीची गोलंदाजी केली जाते ते म्हणजे अनिकेतच्या माध्यमातून. तब्बल पाहायला गेले ना तर 3 डॉट बॉल आपण पाहू शकाल. वारंवार 2 डॉट बॉल झाले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव. त्यानंतर चौथ्या चेंडूवरती डॉट बॉल. अशा प्रकारे धावसंख्या मात्र पाहता येईल ते म्हणजे 12 या आकड्यावरती. अजून सुद्धा पाहायला गेलं तर अनिकेतला 2 चेंडूचा मारा करावा लागेल तो म्हणजे सरावली संघावरती. 5वा बॉल यावेळेस मात्र लॉर्ड फुलटन जरूर चेंडू होता तो म्हणजे झेल होईल का. यावेळेस मात्र प्रमोद आहे. प्रमोद चुकी करणार नाही कारण वडा की आज पुनश्चदा प्रमोदच्या माध्यमातून सुद्धा झेल परिपूर्ण केला गेलाय. आणि 5व्या चेंडूवरती पुनश्चदा यश प्राप्त केलं गेलंय ते म्हणजे या अनिकेत गोलंदाजाने. तब्बल 5व्या चेंडूवरती दीपेशला सुद्धा माघारी पाठवलं गेलंय. आणि अशा प्रकारे 5 चेंडूवरती अखेर दुसऱ्याकडे बाद केला गेलाय तो म्हणजे मिस्टर दीपेश. आणि धावसंख्या विचार केला गेला ना तर 12 या आकड्यावरती असेल तो म्हणजे हा सरावली संघ. आतापर्यंत पाहता श्री गणेश केव संघाच्या माध्यमातून सुरेखरित्या गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. प्रात्यक्षिक पाहता येतोय ते म्हणजे अनिकेतच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करून दाखवतोय. तब्बल अखेर 6वा चेंडू असेल. या 6व्या चेंडूवरती सुद्धा काय होईल. 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेले ते म्हणजे अनिकेतच्या माध्यमातून. आणि अजून सुद्धा अनिकेतला 1 चेंडू मात्र फेकायचा बाकी असेल. या 1 चेंडूवरती काय होईल कारण षटक क्रमांक पाहायला गेलं तर दुसरं आपण पाहतोय नक्कीच प्रगतीपथावर असेल. नवीन फलंदाजी मार्क वरती चिन्मय आपण पाहू शकाल. 6वा बॉल या षटकातला. यावेळेस मात्र पुनश्चदा झेल होईल का. झेल होईल का. हो वडा कॅच. सुरेख झेल कॅरी केला गेलाय.
काय कमालीचा सडा खात्याला गेलाय अनिकेत. बॉड ऑफ बॉलिंग. तब्बल फक्त एक धाव खर्च केली गेली. यावेळी सुद्धा चिन्मयला सुद्धा माघारी पाठवले गेले, पण अंकेश मात्र असेल तल ठोकून उभा असेल. यावेळेस सुद्धा तिसऱ्या क्रमांकावरती कोण येईल तो म्हणजेच प्रमोद. यावेळेस मध्ये पाहायला गेलं तर 6व्या क्रमांकावरती हास्य आलाय. हास्य असेल स्ट्रायकर एंडला लंकेश आणि हास्य ही जोडी. अंकेश प्रमोद यावेळेस षटक क्रमांक तिसऱ्यावरती पहिलाच चेंडूचा प्रहार केला जाईल का तो म्हणजे प्रमोदने. ओहो वॉट शॉट होतो षटकार. थर्रारक दमदार षटकार. अंकेश 6 धावसंख्या 18 या आकड्यावरती. यावेळेस मात्र अंकेशने काय कमालीचा फटका सजवला गेलाय. षटकार वडा बॅटिंग. पहिल्या चेंडूवरती प्रमोदचं स्वागत केलं गेलंय ते म्हणजेच षटकारानं. अजून सुद्धा पाहिलं तर 5 चेंडू मात्र प्रमोदकडे असतील, पण अंकेश सारखा फलंदाज समोर असताना मात्र प्रमोदला गोलंदाजीमध्ये नक्कीच परिवर्तन घडवून आणावं लागेल. दुसरा बॉल. ओहो वडा शॉट. काय कमालीचे फलंदाजी. षटकार 6 धावसंख्या 6 झपाट्याने वाढत चालले. बॉल द्यायचा आहे. धावसंख्या पुन्हा 6 निवडली ते म्हणजेच 24 या आकड्यावरती. कारण पहिले षटक सुद्धा चांगल्या प्रकारे हाताळलं गेलं होतं, त्यानंतर दुसरं षटक सुद्धा अनिकेतने काय कमालीचं हाताळलं गेलं होतं, पण तिसरं षटक मात्र प्रमोदचं अखेर महागडं ठरत चाललंय. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले गेले ते म्हणजेच प्रमोदच्या या गोलंदाजावरती. तोच पुनश्चेदा गोलंदाज असेल प्रमोद आणि तोच पाहायला गेलं तर अंकेश असेल तो म्हणजेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल तो म्हणजेच अंकेश. पाहायला गेलं 2 अनोखे फटके आमच्या मायबाप प्रेक्षकांना नक्कीच आवडले असतील. अशाच प्रकारचे फटक्यांचे आमच्या मायबाप प्रेक्षकांना असे असते आणि ते मात्र नक्कीच या आणि वैयक्तिक 14 धावांवरती अंकेश असेल. वैयक्तिक 14 धावा. तब्बल 2 षटकार ठोकले ते म्हणजे षटक क्रमांक तिसऱ्यावरती. घाई करायचं लगेच. त्यावर 2 चेंडूचा मात्र मारा झाला ते म्हणजे प्रमोदचा. घाई करायची. नो टीम मिटिंग असेल. घाई करा. तिसरा चेंडू पुनश्चेदा प्रमोदचा असेल. यावेळेस प्रमोद राईट हँड विकेटचा मारा यावेळेस पुनश्चेदा अंकेश वरती केला जाईल. हो यावेळेस मात्र पाहायला गेलं तर मिथुन खोदे आहे. यावेळेस मात्र 1 बाउन्स मिथुन खोदे स्टाईल चेंडूला उचलले तोपर्यंत एकच धाव येईल. यावेळेस मात्र हास्य असेल फलंदाजी मार्क वरती. धावसंख्या 25 या आकड्यावरती 25. आतापर्यंत पाहिलं तर प्रमोदच्या या गोलंदाजाकडून फक्त 3 चेंडू मात्र फेकले गेलेत, पण 2 षटकार नक्कीच ठोकले गेले ते म्हणजेच अंकेशच्या माध्यमातून. त्यानंतर हास्य असेल यावेळेस षटक क्रमांक तिसऱ्यावरती सामना करण्यासाठी. यावेळेस मात्र पाहायला तर हास्य जरूर असेल तो म्हणजेच लेफ्ट हँड बॅट्समन जरूर असेल. त्यानंतर प्रमोद गोलंदाजी मार्क वरती असेल. नंतर पाहायला तर अजून सुद्धा प्रमोदला 3 चेंडूचा योग्य पद्धतीचा वापर करावा लागेल, कारण 3 चेंडू मात्र फेकले गेले होते, पण 2 चेंडू मात्र नक्कीच घनागती प्रहार केले गेले. उत्तुंग षटकार मात्र अंकेशच्या माध्यमातून पाहायला मिळाले. त्यानंतर हास्य असेल त्यामध्ये 3 चेंडूचा मारा करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस मात्र चौथा चेंडू मात्र मार्गस्थ होते ते म्हणजे मिस्टर प्रमोदचा. मॅन फ्रॉम केव्ह श्री गणेश केव्ह संघर्षच्या माध्यमातून चौथा चेंडू मात्र मार्गस्थ होतोय. प्रमोदच्या हातातून सुटला जाईल. ओहो यावेळेस मात्र हास्य सुद्धा कमी नाही. हम भी किसी से कम नाही, कारण सरावली संघाकडे या क्षमतेचे फलंदाजी आहे, म्हणून मात्र हा सरावली संघ जबरदस्त याच्या बलावरती आतापर्यंत पोहोचलाय. शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचलाय तो म्हणजे हा सरावली संघ, कारण या प्रकारे त्यांच्याकडे फलंदाजी आहे. आणि धावसंख्या पुन्हा 6 ने वाढली. 31 या आकड्यावरती 31. पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार
कारण पहिल्या चेंडू त्यांनी खेळला, नंतर त्याच्यावरती पहा चौथ्या चेंडूवर देखील षटकार ठोकलाय. पण यावेळेस मात्र खरोखरच एक महागडा ठरत चालाय तो म्हणजे मिस्टर प्रमोद. तब्बल 4 चेंडूवरती 19 धावा खर्च केल्या गेल्या आहे. पुनश्चदा 5वा चेंडू मार्गस्थ होते म्हणजे प्रमोदचा. यावेळेस हास्य पुनश्चदा असेल फलंदाजी मार्क वरती. बघूया कशा प्रकारे फेकला जाईल. हो यावेळेस मात्र पाहिलं तर लोअर फुलचा चेंडू होता, पण यावेळेस मात्र फटका सजवता आला नाही. लोअर फुलचा चेंडू होता, पण यावेळेस मात्र हास्य काहीच करता आलं नाही. तोपर्यंत धावसंख्या पुन्हा 1 ने वाढवली जाईल. ते म्हणजेच 32 ते आकड्यावरती 32. या आकड्यावरती शेवटचा चेंडू असेल, अंतिम चेंडू असेल. तब्बल पाहायला गेलं तर 3 षटकार ठोकले गेले ते म्हणजे प्रमोदच्या या गोलंदाजावरती. त्यानंतर पाहायला गेलं पुनश्चदा अंकेस असेल, शेवटचा चेंडू असेल, अंतिम चेंडू असेल तुम्ही षटक क्रमांक तिसऱ्यातला. धावसंख्या पाहिली तर 32 या आकड्यावरती आहे. कारण चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली गेली होती ती म्हणजे सूरजने आणि अग्निकेतने. पण तिसऱ्या क्रमांकावरती ओहो यावेळेस मात्र पाहायला गेलं तर जरूर करारा शॉट, वडा शॉट. ये क्या बात है, जबरदस्त सुरेख प्रहार. तब्बल 4 षटकार ठोकले गेले ते म्हणजे सरावली संघाच्या या फलंदाजाने. काय कमालीची फलंदाजी. तब्बल 4 षटकार प्रमोदला आले आणि या 4 षटकारीमध्ये धावसंख्या झपाट्याने वाढवली ती म्हणजे 38 धावा. धावसंख्या 2 षटकापर्यंत होती कशी केली कशी. पण यावेळेस मात्र तिसरं षटक मात्र थोडंसं महाग ठरलं ते म्हणजे मिस्टर प्रमोदचं. आणि नो टीम मिटिंग असेल, कोणी टीम मिटिंग करू नका. शेवटच्या षटकावरती कोणाला आणलं जाईल, पुनश्च एकदा अनिकेतला आणलं जाईल. कारण अनिकेतने मागच्या षटकामध्ये 26 धावा खर्च केल्या गेल्या ते म्हणजे षटक क्रमांक तिसऱ्यावरती. ते म्हणजे प्रमोदला 26 धावा आल्या, कारण 4 षटकार आणि 2 धावा. कारण प्रमोद थोडासा मागे ठरत गेलाय. पण यावेळेस मात्र अनिकेतला कमबॅक जरूर करावा लागेल, कारण 38 धावांचा आकडा यावेळेस मात्र सरावली संघाने लावला गेलाय. पहिल्याच बॉल अनिकेतचा असेल हास्यवरती. ओहो पुनश्चदा मिथुन कोदे असेल. षटकार 6. थोडासा जज करता आला नाही, थोडासा पाय त्याच्या नक्कीच बाउंड्री लाईन वरती पडला असेल, कारण जज करता आला नाही. कारण पाहायला गेलं तर एक उत्तुंग षटकार होता. पहिला षटकार पुनश्च एकदा धावसंख्या पुन्हा 6 ने वाढली 44 आकड्यावरती. हास्य काय जबरदस्त फलंदाजी करतोय, कारण नावात दम आहे. दुसरा बॉल अनिकेतचा यावेळेस असेल हास्यवर्धी. मात्र पाहायला गेलं तर हास्य आणि अंकेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहिलं तेव्हाच तन्मय असेल. चेंडूवरती धावसंख्या पुन्हा 1 निवडली जाईल, जाऊन पोहोचेल फलकावरती म्हणजे 45 धावा 45. आतापर्यंत धावसंख्या फलकावरती असेल. अजून सुद्धा अनिकेतला 4 चेंडू मात्र फेकायचे बाकी असतील. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि अशा प्रकारे धावसंख्या 45 आकड्यावरती जाऊन पोहोचली ते म्हणजे सरावली संघाची धावसंख्या. तिसरा चेंडू मात्र मार्गस्थ होतील अंकेशवरती. बघूया या प्रकारे काय होईल का. यावेळेस मात्र अंकेशच्या माध्यमातून चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत छत्रक्षेत्र तैनात आहे. तोपर्यंत चेंडूने थोडी सुचली घेतली, पण यावेळेस मात्र थोडासा चेंडू मात्र डान्सिंग करतो तिकडे. मात्र पाहायला गेलं तर 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या जातील का. पण तोपर्यंत पाहिलं तर फलंदाज बाद केला जाईल आणि ते मात्र फलंदाज 2 धावा आणि 1 फलंदाज बाद केला जाईल. अशा प्रकारे धावसंख्या पुन्हा 2 निवडली जाईल, जाऊन पोहोचेल फलकावरती म्हणजे 47 आकड्यावरती. आणि इथे मात्र हास्यला माघारी पाठवलं जाते ते म्हणजेच धावचित्त झालाय. यावेळेस मात्र भूषण असेल. धावसंख्या 47 आकड्यावर 2 धावा आणि 1 विकेट असं या चेंडूवरती आपल्याला पाहता येईल. आतापर्यंत पाहिलं तर 3 चेंडू मात्र फेकायचे बाकी असतील ते म्हणजेच या अनिकेतला तब्बल 47 धावांचा आकडा परिपूर्ण केला गेला आहे. कारण हास्याने सुद्धा चांगल्या प्रकारे फलंदाजी केली गेली होती, पण लालच बुरी बला आहे. कारण लालच दाखवली आणि एका धावेचा प्रयत्न केला गेला होता, म्हणून याचा परिणाम मात्र या सरावली संघाने मात्र भोगला. कारण लालच मध्ये कोण नक्कीच चौथा चेंडू मात्र मार्गस्थ होते पुनश्च एकदा भूषण. हो हो वॉट अ शॉट. याच्यामध्ये नक्कीच या सरावली संघामध्ये खडे खडे शॉट. हा क्या बात आहे. याच्यामध्ये आल्यास फावली पहा षटकारच ठोकल्या जातात, कारण तेवढ्या क्षमतेचे मात्र फलंदाज आहेत. आतिश राऊत कडून तुम्हाला भूषण दादा
जर 3 षटकार मारले ना तर रोख 1000 रुपयाचा पारितोषिक. एक अजून षटकार झालाय, अजून सुद्धा 2 चेंडू मात्र मारायचे असतील. धावसंख्या 53 आकड्यावरती. हो हो, लगा तो सिक्सर नाही तो मिक्सर, लगा तो सिक्सर नाही तो मिक्सर. भूषण हो हो, 3 षटकारचा मानकरी होता. इथे मात्र पाहिलं फलंदाज बाद होईल. एक षटकार ठोकला 250 रुपये द्यायचे. शेवटचा चेंडू असेल तो म्हणजे ज्या षटकातला. 53 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. अंकेश असेल शेवटचा चेंडू असेल या षटकातला. 53 धावा. हो हो, यावेळेस मात्र वडा शॉट. अंकेश षटकार 6. क्या बात आहे. इथे मात्र थोडासा महाग ठरत चालेल. प्रत्येक गोलंदाजावरती इथे मात्र प्रहार केले गेले ते म्हणजे सरावली संघाने. आणि 60 टू विन आहे. 59 धावा. हॅलो हॅलो. प्रणित स्पोर्ट्स कर्णधार इकडे या. आणि चालू जो सामना आहे या चालू सामन्यातील दोन्ही 12वे खेळाडू इकडे या. प्रणित स्पोर्ट्स कर्णधार इकडे या. जरा मित्रांनो काय करा. केव 12वा खेळाडू इकडे आहे ना. हॅलो हॅलो. जास्त मीटिंग नका घेऊ. प्रणित स्पोर्ट्स नाणेफेकीसाठी या इकडे. साठ धावांचं लक्ष आहे श्री गणेश केव संघाला. 24 चेंडूंनी 60 धावा. सूरज आणि मिथुन कोदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर अंकेश गोलंदाजी मार्क वरती असेल तो म्हणजे सरवली संघाच्या माध्यमातून पहिल्याच गोलंदाजी मार्क वरती असेल. पहिलाच बॉल मिथुन कोदे वरती फेकला जाईल.
यावेळेस मात्र बालक मिथुन कोहलीच्या माध्यमातून एक चांगला प्रकारे प्रयत्न केला गेला होता. एकाच धावेने समाधान मानावं लागेल. एक धावेने मात्र स्त्री गणेश केला जातोय. तो म्हणजे स्त्री गणेश केव संघाचा एक धाव फलकावरती अर्जित केले जाईल. अंकेश असेल गोलंदाजी मार्क वरती, त्यानंतर सूरज असेल फलंदाजी मार्क वरती, कारण दोन्ही बॅटर लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहता येईल ते म्हणजेच मिथुन कोहलीला आणि सूरजला. दुसरा बॉल यावेळेस मात्र बालक तर ऑफच्या दिशेच्या चेंडूला ट्रॅव्हल केला गेलाय. तो म्हणजेच धावसंख्या पुन्हा एकने वाढवली जाईल. धावसंख्या पुन्हा एकने वाढली ते म्हणजेच 2 या आकड्यावरती, कारण 60 धावांचं लक्ष आहे ते म्हणजेच या श्री गणेश केव संघाला. सरावली संघाने मात्र त्यांच्या समोर ठेवलं गेले. तिसरा बॉल पुनश्च मिथुन कोहलीवरती. हो यावेळेस मात्र पाहायला गेलं तर एक चेंडूने उचली घेतल्यानंतर चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली घेतली, त्यानंतर पाहायला गेलं थोडासा मिस झाला ते म्हणजे मिथुन कोहली. आतापर्यंत पाहायला गेलं तर 3 चेंडू मात्र योग्य पद्धतीने फेकले गेले. तर अंकेशच्या माध्यमातून आज सुद्धा पाहायला गेलं तर 3 चेंडूचा मारा करावा लागेल तो म्हणजे अंकेशला. चौथा चेंडू मार्गस्थ होते तो म्हणजे मिथुन कोहलीवरती. हो यावेळेस सुद्धा चेंडू जातोय सरळ सीमारेषेकडे. चेंडू झालाय ट्रॅव्हल झालाय, तोपर्यंत चेंडू जाईल सरळ सीमारेषेकडे. आउटफील्ड फास्ट आहे तोपर्यंत चौकार. धावसंख्या 4 ने वाढवली जाईल. जाऊन पोहोचलेला फलकावरती म्हणजेच 6 धावा. आतापर्यंत 4 चेंडूचा मारा झालाय. या 2 चेंडूवरती तब्बल 1 धाव खर्च केली गेली होती. लेग बाय 4 बाद. सर्वांनी आदरणीय राहुल समर जे आदिवासी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्याला मी कृपया करून विनंती करतो की तुम्ही या क्रीडा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओहो व्हाट अ बॅटिंग मिस्टर मिथुन कोहली. व्हाट अ शॉट. चौकार. धावसंख्या 4 ने वाढवली जाईल. जाऊन पोहोचलेल्या फलकावरती म्हणजेच 10 या आकड्यावरती. 5व्या चेंडूवरती अखेर पहा याने सुद्धा घनागती प्रहार केला गेलाय. मिथुन कोहली खरोखरच एक चांगल्या प्रकारे फलंदाज आहे. धावसंख्या 10 या आकड्यावरती नेऊन ठेवली. शेवटचा चेंडू असेल, अंतिम चेंडू असेल, या चेंडूवरती काय होईल. अंकेश पुनश्च एकदा गोलंदाजी मार्क वरती असेल. हो यावेळेस मात्र पाहायला गेलं तर मिथुन कोहलीची खेळी संपुष्टात आणली आणि इथे मात्र पाहायला गेलं तर जबरदस्त एक छत्रक्षक तैनात होता, पण इथे मात्र मिथुन कोहलीचा हा चेंडू मात्र हातामध्ये दिला गेलाय आणि इथे मात्र षटक क्रमांक पहिल्यावरती शेवटच्या चेंडूवरती अखेर मिथुन कोहलीला माघारी पाठवलं गेलं ते म्हणजेच अंकेशच्या गोलंदाजाने. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती संजय. यावेळी मात्र अक्षय गोलंदाजी मार्क वरती असेल षटक क्रमांक दुसऱ्यावरती. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती संजय नॉन स्ट्रायकरला. सूरज स्ट्रायकर एंडला जर थांबला असेल. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर अक्षयच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी माझं नक्कीच प्रदर्शन पाहता येईल. पहिल्या चेंडूवरती एक घनागती प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता सूरज या फलंदाजाने, पण इथे मात्र नक्कीच तो प्रयत्न अपयशी ठरला गेलाय, कारण अक्षय सारखा गोलंदाज समोर असताना मात्र गोलंदाजी मार्क वरती. दुसरा बॉल यावेळेस मात्र पाहायला गेलं तर सलाउडी संघर्षाच्या माध्यमातून सुरेखरित्या गोलंदाजीचं प्रदर्शन मात्र पाहता येतंय आपल्याला. प्रात्यक्षिक करून दाखवतो तो म्हणजेच मिस्टर अक्षय. तब्बल 2 डॉट बॉल ची सांगता पाहायला मिळेल ते म्हणजेच अक्षयच्या माध्यमातून. आतापर्यंत पाहायला गेलं तर 2 चेंडू मात्र योग्य पद्धतीने फेकले गेले. कुठल्या प्रकारचा मोठा फटका या 2 चेंडूवरती आपल्याला पाहता आला नाही. तब्बल धावसंख्या पाहायला गेली तर फक्त 10 धावेवरती स्थिर ठेवली गेली, 10 धावेवरती धरून ठेवली ते म्हणजे या सरावली संघाने. यावेळेस मात्र पाहायला गेलं हलकीशी बॅटची एज लावली गेली आणि इथे मात्र पाहायला गेलं फलंदाज सुखरूप पोहोचलाय ते म्हणजे संजय. धावसंख्या पुन्हा 1 ने वाढली ते म्हणजे 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले ते म्हणजे धावफलकावरती 11 धावा आतापर्यंत पाहू शकाल. त्यामध्ये स्त्री समर्थक केब संघाच्या आतापर्यंत पाहिलं तर षटक क्रमांक सुद्धा दुसऱ्याला सुरुवात झाली आणि हाताळतोय ते म्हणजे मिस्टर अक्षय. पहिल्या षटक हाताला गेलं होतं, फक्त 10 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटक मात्र अक्षयच्या माध्यमातून हाताला जात आहे. पण यावेळेस मात्र पाहिलं इट इज अ बॅट बॉल. वाईट करा दिला जातोय. धावसंख्या पुन्हा एक अवांतरने वाढली. या अवांतरण धावेन मात्र धावफलक पुढे सरकते ते म्हणजे 12 या आकड्यावरती. फक्त 3 चेंडूचा मारा झालाय तो म्हणजे सरावली संघर्षाच्या माध्यमातून. चौथा बॉल हो यावेळेस मात्र ब्लॉक हॉलचा चेंडू टाकला जातोय. इथे मात्र संजयची खेळी मात्र संपुष्टात आणली
आणि ते मात्र ट्रिपल चित्त केला गेलाय आणि ते मात्र यष्टांचा वेध घेतलाय ते म्हणजे संजयचा आणि ते मात्र पाहायला गेलं तर एक मोठा प्रयत्न केला गेला होता संजयच्या माध्यमातून पण इथे मात्र घाई करायची लगेच फलंदाज 30 यार्ड सर्कलच्या आतमधून बाहेर पडताच दुसरा फलंदाज आपण दाखल व्हायचा आहे श्री समर्थ केव संघाला विनंती असेल त्यानंतर सरावली संघाला सुद्धा विनंती असेल नो टीम मीटिंग असेल धावसंख्या 12 या आकड्यावरती चौदा चेंडू आणि 48 धावा असं समीकरण मात्र सोडवावं लागेल ते म्हणजेच श्री समर्थ केव संघाला यावेळेस मात्र साईनाथ फलंदाजी मार्कावरती मंद मंद पावलाने आपल्या चौथ्या क्रमांकावरती असेल साईनाथ तब्बल 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला ते म्हणजेच या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहू शकाल अक्षय तब्बल 2 चेंडू मात्र डॉट सर्व हाताला गेले होते पण चौथ्या चेंडूवरती मात्र ट्रिपल चित्त केला गेला तो म्हणजे संजयला बाद करण्याचा अजून सुद्धा 2 चेंडू असतील या अक्षयकडे पाचा बॉल राईटवर विकेटचा मारा यावेळेस मात्र हो यावेळेस मात्र पुरुषदा पायावरती चेंडू जाऊन आदलला जातोय कारण पाहायला गेलं तर कमालीची गोलंदाजी करतोय तो म्हणजेच अक्षय 5व्या चेंडूवरती अखेर हा सुद्धा फलंदाज बाद झाला असता थोडासा धोका पत्करला होता इथे मात्र पायावरती चेंडू जाऊन आदलला आहे शेवटचा चेंडू असेल अंतिम चेंडू असेल या षटकातला तो म्हणजे षटक क्रमांक दुसऱ्यातला तो म्हणजे या अक्षयचा शेवटचा बॉल यावेळेस मात्र साईनाथचा मोठा प्रयत्न केला गेला होता आणि ते मात्र षटक क्रमांक सुद्धा कंप्लीट झालं धावसंख्या 12 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला गेली तर 12 या आकड्यावरती पुनश्चिदा अंकित असेल गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक तिसऱ्यावरती धावसंख्या पाहिली तर 12 कारण 60 धाव्यांचं आव्हान होतं श्री समर्थ केव संघाला आव्हान परिपूर्ण करायचं होतं अजून सुद्धा 12 चेंडू असतील श्री समर्थ केव संघाला सामना करण्यासाठी तोपर्यंत पहिला चेंडू मात्र अंकितचा असेल यावेळीच सूरजवरती यावेळेस मात्र पाहिलं तर घनागती प्रहार सूरजने सुद्धा यावेळेस चेंडूवरती केला गेला तोपर्यंत दीपेशने मात्र चेंडूला स्टॉप केला गेलाय तोपर्यंत एकच धाव धाव फलकावरती धावसंख्या पुन्हा एक निवडली जाईल ते म्हणजे 13 या आकड्यावरती कारण ज्या प्रकारे फलंदाजी गेली होती सरावली संघाने त्या प्रकारेच फलंदाजी या श्री समर्थ केव संघाला सुद्धा करायची होती पण या प्रकारे कपाळ धावसंख्या मोठी आहे लो हाय स्कोर आहे हाय व्होल्टेजचा सामना जरूर आपण पाहतोय दुसरा बॉल यावेळी संकेतचा असेल तिसरा बॉल हो वाडा शॉट चेंडू झाले सरळ सीमारेषेकडे षटकार 6 कारण नक्कीच साईनाथ घरात आई आणि गोठ्यात गाई आणि शिर्डीत साई असा हा साईनाथ आपण पाहू शकाल साईनाथ यावेळेस चमकला जातोय तो म्हणजे षटकार तो संख्या 6 निवडली ती म्हणजे 19 या आकड्यावरती आतापर्यंत पाहायला षटक क्रमांक तिसऱ्यातल्या 3 चेंडू अजून सुद्धा शिल्लक असतील ते म्हणजे संकेशचे चौथा चेंडू मार्गस्थ होते तो म्हणजे साईनाथला हो यावेळेस मात्र पाहायला गेलं तर साईनाथचा मोठा प्रयत्न केला गेला होता तो म्हणजे हा सुद्धा फटका खेळण्याचा पण इथे मात्र अंकेश सारखा गोलंदाज असताना मात्र यावेळेस हा चेंडू मात्र मिस झालाय तो म्हणजे अंकेशचा आणि इथे मात्र षटक क्रमांक तिसऱ्याला सुरुवात झाली तब्बल 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि धावसंख्येचा विचार केला गेला तर फक्त 19 धावा या धावफलकावरती असतील त्या म्हणजे श्री समर्थ केव संघाच्या यावेळेस मात्र पुनश्चिदा सायनाच्या बॅट्स मधून हो यावेळेस मात्र झेलपात झालाय तो म्हणजे साईनाथ उंचाई जादावर लंबाई का पाहता येईल ते म्हणजे साईनाथच्या बॅट्स मधून नक्कीच एक मोठा घनागते प्रहार केला गेला होता साईनाथच्या बॅट्स मधून एक उत्तुंग षटकार पाहता आपण पाहिला यानंतर षटक क्रमांक तिसऱ्यावरती पुनश्चिदा अंकेश आणि 5व्या क्रमांकावरती मिस्टर अनिकेतला आमंत्रण केले तुम्ही श्री समर्थ केव संघर्षाच्या माध्यमातून सन्मान्य अध्यक्ष अमोलची मौले कुठे असतील तर कृपया करून यायचं आहे या क्रीडा मंचावरती वेलकम शेवटचा चेंडू असेल तो म्हणजे या अंकेशचा त्यानंतर अनिकेतचा फलंदाज समोर असेल तो म्हणजे अंकेशच्या या अंकेशचा मारा मात्र अनिकेतला करायचा आहे यावेळेस मात्र अनिकेतच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रकारे फलंदाजीच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रकारे प्रदर्शन पाहता आलं आणि धावसंख्या पुन्हा एकनी वाढली ती म्हणजेच 20 धावा
6 चेंडू आणि 40 धावा. 6 चेंडू आणि 40 धावा यावेळेस मात्र असेल समीकरण सरावली संघाला. कारण सरे समर्थ केव संघाला नक्कीच थोडासा, कारण 6 चेंडू आणि 40 धावा असं समीकरण आहे. कारण सामना जरूर झुकेल तो म्हणजे सरावली संघाकडे, कारण धावसंख्या मोठी आहे म्हणून थोडासा अंदाज आपण लावू शकाल, पाहता येईल. दीपेश गोलंदाजी मार्गावरती असेल पहिलाच बॉल. यावेळेस मात्र पालक तर सुरेख चेंडू मात्र हाताला जाते तो म्हणजे अनिकेतला, आणि ते मात्र पालक तर मिस चेंडू जरूर झालाय तो म्हणजे दीपेशचा. आतापर्यंत पालक तर 60 धावसंख्या मात्र धाव फलकावरती लाभली गेली होती सरावली संघाच्या माध्यमातून. सुरेखरित्या बिग बॅटर आपण पाहिली ती म्हणजे सरावली संघाची. हो यावेळेस मात्र अनिकेत हम भी किसी से कम नाही, षटकार. 6 धावा, धावसंख्या 6 ने वाढवली जाईल, जाऊन पोहोचले फलकावरती म्हणजे 26 धावा 26. यावेळेस मात्र पैसा वसूल नक्कीच अनिकेतच्या माध्यमातून पाहता येईल. धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. तब्बल दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा दीपेशच्या चेंडूवरती सुद्धा घनागती प्रहार केला गेलाय. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर नक्कीच हा चेंडू सुद्धा ट्रॅव्हल झाला ते म्हणजे एका धावेचा, आणि ते मात्र पारडच झोगत चाललंय ते म्हणजेच या सरावली संघाच्या या टीम कडून आतापर्यंत 3 चेंडूचा योग्य पद्धतीचा खेळ झाला. अजून सुद्धा 3 चेंडूचा मात्र मारा करावा लागेल तो म्हणजे या दीपेशला. आणि धावसंख्येचा विचार केला गेला तर 27 धावा आतापर्यंत पाहू शकाल धाव फलकावरती. 3 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण आहे. आपण पाहतोय ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात आपण पाहतोय याचा दिवस 14 डिसेंबरचा. आपण पाहिलं तर कॅमेरामॅन सुद्धा आपल्याला पाहता येईल. त्यानंतर ओम साई स्पोर्ट्स यावेळेस मात्र झेलचा प्रयत्न होता, पण यावेळेस झेलचा मात्र झेल सोडला जातोय तो म्हणजे धरतीला दान केला गेलाय. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद पुनश्चदा या फलंदाजाला मिळालाय, आणि पुढील सामना सुद्धा रेडी राहायचा आहे. प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड आणि रुद्र इलेव्हन वसुरी यावेळेस पुढचा तुमचा सामना असेल. 2 षटका सामना असेल, 2 षटकांचा, कारण वेळेच्या अभावामुळे आपल्याला 2 षटका मात्र कमी करता येतील, कारण आपल्याला दिवसाउजेडे सुद्धा सामने खेळायचे आहेत म्हणून दिलगिरी व्यक्त करतोय. शेवटचा चेंडू असेल तो म्हणजे या दीपेशचा, आणि ते मध्ये सरावली संघ विजयी झाला आणि पराभूत केला ते म्हणजेच श्री समर्थ गेम संघाला.